नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज लघु उद्योगाचे फायदे कोणते कोणते आहेत ते बघायचे आहेत। विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योग फार महत्त्वाची भूमिका पार पाडतात। विशेषतः ज्या ठिकाणी भांडवलाची कमतरता आहे व विपुल प्रमाणात मनुष्यबळ आहे, अशा ठिकाणी लघु उद्योग खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते। त्यासाठी यंत्रसामुग्री, रोजंदारी, तसेच काही मजूर असतील, जे कामगार असतील, ते लघु उद्योगामध्ये अतिशय महत्त्वाचं काम करत असतात। देशाच्या आर्थिक विकासामध्ये लघु उद्योगांनी नेहमीच महत्त्वाचीच भूमिका पार पाडलेली आहे। कारण हे लघु उद्योग ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्याचे आपल्याला खूप फायदे बघावयास मिळतात। म्हणून त्या ठिकाणी त्या लघु उद्योग ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कोणते कोणते फायदे आहेत ते बघूया। पहिला आहे मोठ्या प्रमाणात रोजगार। लघु उद्योग हे रोजगार पूरकच आहेत। लघु उद्योग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे लोकांना रोजगार, स्वयंरोजगार हा निश्चितच मिळत असतो आणि रोजगार प्रचंड क्षमता असल्यामुळे या उद्योगामध्ये लोकांना रोजगाराची संधी देखील मिळत असते। म्हणजेच भारतामध्ये श्रमिकांची विपुलता हे आहेच, पण मोठ्या प्रमाणात रोजगारांना संधी निर्माण करून देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जी क्षमता आहे ती लघु उद्योगामध्येच आहे। इतर उत्पादनाच्या घटकापेक्षा श्रम घटकाचा अतिशय मोठ्या पद्धतीने आपण वापर करत असतो। लघु उद्योग स्थापनाचा कालावधी हा कमीत कमी असतो, कारण लघु उद्योग स्थापन करत असताना भांडवल अतिशय कमी लागते आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगाराची किंवा रोजंदारीची संधी उपलब्ध करून देत असतो। कारण ज्या ज्या ठिकाणी मनुष्यबळ मोठ्या पद्धतीने आहे, शिक्षण झालेले आहे, पण अशा लोकांना रोजगार नाही, अशा ठिकाणी लघु उद्योग हा मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवून देण्याचं काम करत असतो। नंतर आहे अल्प भांडवलावर व्यवसाय। बघा, लघु उद्योगासाठी भांडवल अतिशय कमी लागत असतं, कारण लघु उद्योग स्थापन करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता नसतेच। मोठ्या प्रमाणात ज्या उद्योगांना भांडवल लागतं ते लार्ज स्केलमधल्या उद्योगांना लागत असतं, परंतु जे छोटे उद्योग आहे त्या मोठ्या उद्योगाच्या तुलनेमध्ये लघु उद्योगांना कमीत कमी भांडवलावर आपण हा व्यवसाय करीत असतो, कारण इथे जास्त गुंतवणुकीची गरज नसते। म्हणून ज्या ज्या ठिकाणी लघु उद्योग आहेत हा अतिशय कमी भांडवलावर आपला उद्योग आपण सुरू करत असतो आणि ज्या कमी भांडवलावर, अल्प भांडवलावर व्यवसाय हा चालवला जातो, म्हणून याला लघु उद्योग असे म्हटलेले आहे। नंतर स्थानिक संसाधनांचा विनियोग। आता याच्यामध्ये जे स्थानिक जी साधनसंपत्ती आहे, जी आपल्याकडे अवेलेबल आहे, जी निसर्गामध्ये उपलब्ध झालेली आहे, याचाच वापर आपण लघु उद्योगामध्ये करीत असतो। म्हणजे स्थानिक पातळीवर जी संसाधने उपलब्ध आहेत अशा संसाधनांचा वापर करून आपण लघु उद्योग मोठ्या पद्धतीने चालवत असतो आणि कमीत कमी किमतीमध्ये आपण वस्तू उपलब्ध करून देत असतो। म्हणजेच ज्या ठिकाणी लघु उद्योगाच्या वस्तू आपण तयार करत असतो त्यांच्या किमती देखील कमीत कमी असतात, अगदी कमी किमती असतात। त्यामुळे स्थानिक ठिकाणी बचत ही भांडवल तर वाचत असतं, परंतु ज्या वस्तूचं आपण प्रोडक्ट तयार करणार आहोत ती कमीत कमी किमतीमध्ये आपण लोकांना विकत असतो, म्हणून त्याच ठिकाणी भांडवलात मोठ्या पद्धतीने वाढ होऊन अर्थव्यवस्थेच्या गुंतवणुकीत पण वाढ होत असते। नंतर आहे औद्योगिक उत्पादनात वाढ। लघु उद्योगामध्ये घरगुती वापरांच्या वस्तूंची निर्मिती होत असते। जे प्रॉडक्ट आपण घरामध्ये वापरत असतो त्याच वस्तूंची आपण लघु उद्योगामध्ये निर्मिती करत असतो। देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनामध्ये लघु उद्योगाचा फार मोठा वाटा आहे। हा लघु उद्योग आपल्याला मोठ्या पद्धतीने वस्तूंचं उत्पादन कसं करावं आणि जास्तीत जास्त ग्राहकांना ही वस्तू कशी उपलब्ध करून देऊ याचं लघु उद्योग हे मोठ्या पद्धतीने याचं उत्पादन करत असतात। म्हणून लघु उद्योगाचा मोठा वाटा आहे, कारण जे लघु उद्योग आहे लोकांच्या गरजा भागवीत असतात,
देशाच्या औद्योगिक उत्पादनातील महत्त्वाचा हिस्सा हा लघु उद्योग हा उत्पादित करत असतो आणि गरीब लोकांना, सर्वसाधारण लोकांना त्या वस्तू उपलब्ध करून देत असतो. निर्यातीमधील योगदान. एकूण औद्योगिक उत्पादनात 40% उत्पादनाचं जे काही उत्पादनाचा हिस्सा जो काही आहे तो लघु उद्योग क्षेत्राचा आहे. म्हणून ज्या ज्या वस्तू आपण उत्पादित करत असतो किंवा ज्या वस्तू आपण तयार करत असतो त्या वस्तू अगदी मोठ्या पद्धतीने त्याचा वापर सर्वसाधारण लोक करत असतात. आता बघा, लहान मुलांचे हातमोजे असतील, स्वेटर असतील, मुलांचे कपडे, दागिने, हस्तकलेच्या वस्तू, काथ्यापासून आपण शोच्या वस्तू बनवणे, पायपुसणे बनवणे, मोठे मोठे गालिचे बनवणे, लोकरीचे कपडे तयार करणे इत्यादी वस्तू किंवा काही वस्तू रासायनिक प्रक्रिया करून आपण तयार करत असतो. ते मोठ्या प्रमाणावर आपण हे यांत्रिक माल भारतीय निर्यातीत मोठा वाटा झालेला आहे. म्हणजे ज्या वस्तू आपण तयार करतो हा आपण दुसरीकडे त्या वस्तूंची आपण निर्यात करत असतो. त्यामुळे निर्यातीत आपण योगदान ह्या लघु उद्योगामुळेच केवळ देत असतो. जर आपण अशा वस्तूंचे प्रॉडक्ट बनवले की त्या वस्तू दुसरीकडे त्याला खूप मागणी असते आणि त्या वस्तूंची आपण निर्यात करीत असतो. म्हणून लघु उद्योग हा उद्योगामध्ये पूरक ठरत असतो, म्हणजे पूरक उद्योग म्हणून काम करत असतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षात निर्यातीमध्ये याचा मोठा वाटा आहे. म्हणून जास्तीत जास्त वस्तूंचं आपण उत्पादन करत असतो आणि त्या वस्तूंचं आपण निर्यात करत असतो. न्याय वाटप. मोठ्या उद्योगांसाठी समाजातील मुठभर लोकांच्या हातामध्ये केंद्रित झालेले दिसतात. म्हणजे जे काही मोठे उद्योग आहेत ते श्रीमंतच लोक करत असतात, परंतु जे गरीब लोक आहे, मध्यमवर्गीय लोक आहेत ते लोक मात्र छोटे छोटे उद्योग करतात. बघा मुलांनो, केंद्रित अर्थव्यवस्था आणि विकेंद्रित अर्थव्यवस्था ही जी केंद्रित अर्थव्यवस्था आहे ती मात्र सर्व सत्ता एकाच्या हाती असणं, मात्र विकेंद्रीकरणामध्ये ही सत्ता सगळ्यांच्या हाती असते. कोणताही उद्योग कोणतीही व्यक्ती करत असते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्या व्यक्तीला व्यवसाय करताना अडचणी येत नाही. विकेंद्रीकरण अर्थव्यवस्था अतिशय चांगली आहे. ह्या अर्थव्यवस्थेचं महत्त्व सर्वांना पटल्यामुळे सर्वजण विकेंद्रीकरण अर्थव्यवस्था ही स्वीकारत असतात. कारण विकेंद्रीकरणामुळे कोणतीही व्यक्ती कोणताही व्यवसाय सहज करू शकते. त्यामुळे साधनसंपत्तीचे न्यायाचे वाटप होत असते. लघु उद्योग हा श्रमप्रधान असल्यामुळे जास्तीत जास्त लोक या उद्योगाची वाटणी करून घेत असतात आणि मोठ्या पद्धतीने उद्योग करत असतात. कारण केंद्रित अर्थव्यवस्था अतिशय धोक्याची आहे. त्यामुळे विकेंद्रीकरण अर्थव्यवस्था खूप चांगली आहे. त्याचे फायदे पण सगळ्यांना मिळत असतात. म्हणून न्याय वाटपाचं काम ह्या लघु उद्योगामध्ये होत असतं. विदेशी चलनाची मिळकत. बघा, हे लघु उद्योग निर्यातीमध्ये याचा महत्त्वाचा वाटा आहे. परकीय चलन हे आपल्या देशामध्ये येत असतं. ज्यावेळेस आपण लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणात यंत्रतंत्राची आयात करावी लागते. स्वदेशी चलन देशाबाहेर जात नाही. त्यावेळी विदेशी चलनाची मिळकत ही वाढवावी लागते. ज्यावेळेस आपल्या तयार झालेल्या वस्तू आपण विदेशामध्ये पाठवल्या तर आपल्याला तिकडचं चलन पटकन मिळत असतं. त्यामुळे विदेशी चलनसुद्धा हे लघु उद्योगामध्ये आपल्याला मोठ्या पद्धतीने मिळत असतं. हे चलन कसं मिळवायचं हे देखील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्यावेळेस जगातील विविध देशामध्ये वस्तूंची निर्यात करून आपण परकीय चलन मिळत असतो. लघु उद्योगांमुळे हे सहज शक्य होत असतं. त्यामुळे आयात कमी केल्यामुळे चलन हे कमी प्रमाणात बाहेर जाते. लघु उद्योगाच्या स्थापनेत तंत्रामध्ये गुंतवणूक ही मोठ्या उद्योगाच्या तुलनेने ही कमी असते. कारण मोठ्या उद्योगांना जास्तीत जास्त गुंतवणूक करावं लागत असते, तसं छोट्या उद्योगांना नाही. लघु उद्योग मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळवून देत असतात. म्हणून त्या ठिकाणी आपण लघु उद्योग करून मोठ्या पद्धतीने विदेशी चलनाची मिळकत आपल्याला सहज होत असते. नंतर उद्योजकतेतील संधी. आता उद्योजकतेतील संधीमध्ये आपल्याला लघु उद्योगासाठी फार मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता नसते. त्यामुळे अनेक तरुण होतकरू मुलं उद्योजक हे लघु उद्योग सुरू करत असतात
आणि त्यासाठी मोठे तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, त्यासाठी कमी गुंतवणूक ही लागत असते. त्यामुळे लघु उद्योजक लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार असतात, कारण ह्या लघु उद्योगामुळे भांडवल कमी लागत असते आणि मोठ्या पद्धतीने आपल्या वस्तूंचं उत्पादन पण होत असतं आणि वस्तूंचा खप देखील होत असतो. कारण हे लघु उद्योग आपण ज्या वस्तूंची आपल्याला जास्त लोकांना गरज आहे त्याच वस्तूचं आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असतो, त्याच वस्तू आपण उत्पादित करत असतो. म्हणून उद्योजकतेची संधी फार महत्त्वाची असते. लघु उद्योगामध्ये व्यवसाय अगदी सहज सुरू करू शकतो, कारण यशस्वी त्याच्यामध्ये आपण होऊ शकतो. असंख्य लघु उद्योजकाला देशाच्या विकासात योगदान हे अतिशय मोठ्या पद्धतीने मिळत असतं. बघा, आपल्याला जर आर्थिक महासत्ता म्हणून गौरव प्राप्त केला जात असतो. खरं तर ह्या ठिकाणी जपान एक आर्थिक महासत्ता म्हणून गौरव प्राप्त केलेला आहे, परंतु उद्योजकतेची संधी ही प्रत्येकाला मिळत असते. उद्योजकता जर करायची असेल तर त्या उद्योगामध्ये जर आपण नवीन कल्पना आणल्या, नवीन गोष्टी ॲड केल्या, तर आपल्या वस्तूचं उत्पादन देखील मोठ्या पद्धतीने होत असतं आणि आपल्याला मोठ्या पद्धतीने बदलाव वस्तूंमध्ये करता येत असतो. काही चेंज करायचं असेल तर ते आपण करू शकत असतो. म्हणून त्यासाठी उद्योजकतेतील संधी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. नंतर खर्चात बचत. लघु उद्योग सूक्ष्म उत्पादन पद्धतीचा वापर करतात. अगदी लहान वस्तूंचं उत्पादन करत असतो. त्यामुळे उत्तम दर्जा, कमीत कमी उत्पादन खर्च, वस्तूंची निर्मिती ही सहज होत असते. त्यामुळे खर्चात देखील बचत होत असते. लहान वस्तू जरी असल्या, त्या वस्तू बनवताना खर्च अतिशय कमी येत असतो. लघु उद्योगांमध्ये आपण जास्त भांडवल गुंतवणूक करू शकत नाही, कारण ज्या वस्तूंची आपल्याला गरज आहे, ज्या वस्तू लोक वापरतील त्या वस्तूचं उत्पादन आपण करत असतो. त्यामुळे आपल्याला तिथं मोठ्या पद्धतीने आपल्या खर्चामध्ये बचत होत असते. नंतर स्थलांतरात घट. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना व अविकसित देशात राहणाऱ्या लोकांना रोजगार मिळत नाही, म्हणून लोक रोजगार मिळवण्यासाठी आपलं गाव सोडून शहराकडे पळत असतात. परंतु ज्या ठिकाणी लघु उद्योग सुरू झालेले आहेत त्या ठिकाणी मात्र लोक शहराकडे जात नाही, कारण खेड्यागावात ज्या ठिकाणी लोकांची लोकसंख्या कमी आहे, ज्या ठिकाणी छोटंसं शहर आहे, अशाच ठिकाणी आपण लघु उद्योग स्थापन करत असतो. त्या ठिकाणी सुशिक्षित बेकार, ज्यांच्याकडे डिग्री आहे पण त्यांना जॉब नाही, ते काम करू शकत नाही, अशा लोकांना आपण कामधंदा देत असतो, त्यांना स्वयंरोजगार मिळत असतो. म्हणून त्या ठिकाणी लोक आपल्या राहत्या घरामध्ये किंवा आपल्याच गावामध्ये हा उद्योग करत असतात आणि त्या ठिकाणी नवीन फॅक्टरी आल्या, नवीन उद्योग आले तर त्या ठिकाणी लोकांना रोजगार देखील मिळत असतो. म्हणून लोक शहराकडे जाण्यास तयार नसतात, स्थलांतर करत नाही. त्यामुळे स्थलांतरात घट असे म्हटलेले आहे. कामातील लवचिकता. त्यामध्ये मोठ्या उद्योगातील लघु उद्योगामध्ये परिस्थितीनुसार बदल करण्याची क्षमता अधिक असते. बघा, जर मोठा उद्योग असेल तर आपण त्याच्यामध्ये पटकन चेंज करू शकत नाही, पण छोट्या उद्योगामध्ये आपल्याला चेंजेस भरपूर करता येतात, कारण त्याच्यामध्ये चेंज करताना आपल्याला फारसे श्रम घ्यावे लागत नाही. नवीन संधीचा अभ्यास करून आपण उद्योजकता जर आपण राबवली तर त्या ठिकाणी नवीन संधीचा अभ्यास करून आपण त्याच्यात बदल करत असतो. काही नाविन्य वाटलं, काही नवीन गोष्टी आपण ॲड करतो, नवीन मशिनरी आणतो, लगेच चेंज करू शकतो. त्यामुळे मोठ्या उद्योगांत हे शक्य नसते. मात्र लघु उद्योगांमध्ये मात्र ही लवचिकता कायम दिसून येते, कारण जास्तीत जास्त लघु उद्योग हे लवचिक असतात. बाजारपेठेच्या बदलानुसार आपण त्याच्यात बदल करून घेतो. हे उद्योग स्वतःला चटकन सावरून घेतात, संधी मिळत असते, नवीन संधीचा फायदा घेत असतात आणि लघु उद्योगामध्ये बदल करणं हे सहज शक्य होतं. तसं मोठ्या उद्योगांमध्ये आपल्याला बदलाव करता येत नाही, त्यात आपण चेंज करू शकत नाही.